झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। आपण नुकताच आता आरक्षण सोडतीच्या संदर्भामध्ये महानगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यांनी जी काही सोडत काढलेली त्यामध्ये आपण मुख्यतः एक बाब बघत आहोत की 50% महिलांसाठी आरक्षण निश्चित स्वरूपात देण्यात आलेला आहे। परंतु त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा तो कार्यक्रम जाहीर झाला तर त्यामध्ये आपल्याला एक बाब स्पष्टपणे दिसते की जनरल जागा ह्या एकूण 44 आहे, ज्यामध्ये 21 महिला आणि 23 पुरुष करण्यात आलेले आहे। एसटीच्या संदर्भामध्ये 3 महिला 3 पुरुष करण्यात आलेले आहे आणि एसटीच्या संदर्भामध्ये 3 महिला आणि 2 पुरुष करण्यात आलेला आहे। तसंच ओबीसीच्या बाबतीमध्ये 10 महिला आणि 9 पुरुष करण्यात आलेला आहे। परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जी गफलत महानगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेली आहे, ज्यामध्ये 44 या जागा निश्चित असताना त्याचं महिला आरक्षण 50%ची भूमिका क्लिअर कट राबवली गेली पाहिजे होती, परंतु ती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीये। एकवीस महिला आणि 23 पुरुष केलेली, यामुळे या ठिकाणी ही महत्वाची तफावत जी झालेली आहे तर एका महिलेवर अन्याय झालेला आहे। दुसरी एक बाब आपण बघत आहोत की 17 नंबरच्या प्रभागामध्ये एकूण संख्या 24,681 अशी आहे, ज्यामध्ये मुख्यतः अनुसूचित जातीची 2,434 ही संख्या आहे। आणि जर आपण उतरत्या क्रमाने बघितलं तर प्रभाग क्रमांक 18 मध्ये 21,581 ही संख्या आहे आणि याच्या अनुपातामध्ये जेव्हा आपण बघतो की 2,136 ही संख्या अनुसूचित जातीची आहे। मग उतरत्या क्रमाने 1 नंबरला 17 नंबरचा प्रभाग येतो आणि प्रमाण निश्चित केलं तर त्या प्रमाणामध्ये 18 नंबरचा प्रभाग हा 2 नंबरला येतो, कारण 11.86 तिथली संख्या आहे। असं जर चित्र निर्माण झालं तर निवडणूक आयोगाने एक कार्यक्रम निश्चित केलेला आहे, ज्यामध्ये मार्गदर्शन सूचना अशा आहेत की निश्चित करत असताना आपण एक प्रक्रिया राबवली पाहिजे की एकूण लोकसंख्या विचारात घ्यायची, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की 4,46,094 एकूण मतदार आहेत आणि त्यामध्ये अनुसूचित जातीची 37,228 आहेत, जे 8.33% येतं। मग अशी जर आकडेवारी पुढे आली तर मुख्यतः उतरत्या क्रमाने निश्चित केलं पाहिजे आणि ही गोष्ट जर लक्षात घेतली तर 17 नंबरचा वार्ड हा निश्चित व्हायला पाहिजे होता एससी राखीव म्हणून। तिसरं एक महत्वाची बाब आहे की 2025 मध्ये अंतिम निवडणूक यादी निश्चित करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण आतापर्यंतची आकडेवारी विचारात घेतो आहे, परंतु अनुसूचित जाती आणि जमातीची आकडेवारी निश्चित करत असताना 2011च्या पद्धतीने कायम ठेवत आहोत। तर ही विसंगती निर्माण झालेली आहे, ज्याच्यामुळे मुख्यतः आजची भूमिका आम्ही आपल्या समोर ठेवत आहोत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।